राऊतवाडी 78% एकमेकांसमोर लढताना पाहायला पाहिजे. 3 षटकांचा आज सामना अगदी आयुषीचे कोपरवाडी हा संघ जाऊन पोहोचला आहे. मेगा फिनालेमध्ये जाऊन लढण्यासाठी कोण जाणार चेंडू षटकाचा मेगा फिनालेमध्ये त्यासाठी लढत पाहायला मिळेल. एका बाजूला असेल रायसीची बातमी पक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल. राऊतवाडी संघाची सलामी आपण दाखल झाले. दाखल झाले बोलण्यासाठी श्रीनाथ अजय अगदी सन्मान दिला गेला आहे. उमेशच्या माध्यमातून पहिल्याच्या विरोधामध्ये चांगला सन्मान दिला गेला आहे. अगदी सैनिक लढत पाहायला मिळते आपल्याला. एका बाजूला रायसीची बाकी पक्षामध्ये करताना पाहायला मिळाल्या. त्यांच्या हातोबरींना उजाळा देणारी स्पर्धा आपल्या देशीला त्यांना पाहायला मिळाली आहे. एक अशा मारण्याचा प्रयत्न निर्मितीचा क्षेत्र मिळाला तिथे क्षेत्ररक्षक एकपर्यंत एक धाव मिळाले. 100 धावसंख्येवर पोहोचले. दोन्ही आकड्यावरती सर्वांच्या मात्राला जाणार. मेगा फिनालेमध्ये दोन्ही मात्र संघ राजापूर तालुक्यातील एकमेकांसमोर लढत देताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाचा विचार केला तर अगदी खूप मोठे 4-5 वर्षामध्ये आहे. अकरा खेळाडू आपण खेळताना पाहायला मिळतात. तर पुन्हा एकदा लाईटमध्ये विकेटचा अवघड एका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. इथून माझा खेळ कंप्लीट केला गेलाय. पकडलाय खेळ आणि इथे संपलाय. सुरुवात झाली आहे. जाताना पाहायला मिळते. प्रशांत माध्यमातून चांगली खेळ मात्र समाप्त झाला. धावसंख्येमध्ये खूप उमेश मात्र सोबत काही करू शकला नाही. तो मात्र निराश माघारी करत महत्वाचा सामना आपल्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. रायसीची बाकी त्यांच्या पक्षामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. राऊतवाडी संघ नवीन बॅटर काय त्यांना आपण दाखल झालाय. प्रशांत मला पुन्हा एक अवधूत सत्य होणार. त्यांचं आपल्याला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. ऑफिशियल संघ आपले घेऊन गेले. इथे खूप मेडिकलच्या सहाय्याने तिथे जात असताना इथून मात्र प्रशांत खराब खेळ पाहायला मिळाला. त्यानंतर दोनच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन आतापर्यंत 4 धावा 4 सेमीचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 4 अगदी प्रचार अगदी खराब खेळ पाहायला मिळाला. बाकीची बाकी संघाच्या क्षेत्रात श्रीकांत अजय आपल्या मोठा विकेट साईकला असेल. क्रिकेटचा प्रयत्न इथे मात्र असफल होतोय. चेंडू मात्र सामन्यापासून यशांच्या माध्यमातून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचे शांत झालेला. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झालेला. धावसंख्यावरती फक्त आणि फक्त 4 धावा. रायसीची बाकी पक्ष राऊतवाडी या सर्वांच्या नजरा लागल्या त्या सामन्याकडे. लाईव्ह केलं अनेक प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय.
गुन्हेगाराच्या मोठ्या विकेटनं फलंदाजी करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण झालं, त्याच्या माध्यमातून चांगली शेती झाली आहे, षटक समाप्त झालं. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालं स्कोर पण बघतीय 5 धावा आपल्याला पाहायला मिळाली. महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी असेल. बाकीचे बातम्या चर्चामध्ये खेळताना पाहायला मिळते. साऊथ साईड संघ कोणता मेगा फिनाल्यामध्ये मेगा फिनालचं तिकीट खूप करून करणार. पहिला संघ ठरला धावची कुमारवाडी आता मेगा फिनालमध्ये गेलाय तसं लढत कोण देणार तुझी शिक्षक गुरगार 25-7 आपण मात्र पाहतोय सर्व देखील जाताना पाहायला मिळालं. सर्वांना उत्तम इतिहास स्पर्धेची अन्य पहिला दिवस एकदिवसीय स्पर्धा आता मात्र दुसऱ्यामध्ये संपन्न होताना पाहायला मिळालं. समस्या पाहायला मिळतो दुसऱ्या वर्णी लागल्या असेल प्रशांत विकेटचा बंटी सज्ज झाला आहे. चांगली गोलंदाजी चेंडू पडला त्यानंतर एक शिक्षा वर्षावर चेंडू अजयभाई यांच्या हातामध्ये मात्र विसावला गेला. तिथून निर्धाव चेंडूची शांतपणे चांगली गोलंदाजी आता मात्र बंदी करायला लागलाय. पहिल्या चेंडूत आपल्या असताना थोडासा प्रसंगाला पाहिजे की समजला नाही का निर्धाव चेंडू सांगता हाताला प्रयत्न आणि खेळ कंप्लीट केल्या कर्तव्य देखील खेळ बाद होताना पाहायला मिळतोय. पानी पी रहा था. चांगली गोलंदाजी राहिली आहे. लक्षितच्या हरतून मेघाव दिव्यांच्या आठनंतर इथे मात्र आधी ठरला होता प्रचार, परंतु तिथे मात्र खेळ कंप्लीट केली गेली. मेरावच्या क्षेत्रामध्ये नवीन फलंदाज असकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विचारपासून मैदानामध्ये आहे चांगली गोलंदाजी आतापर्यंत चांगली गोलंदाजी बॅक-टू-बॅक 3 गोलंदाजी टाकण्यात यश आलाय. अशी चांगली गोलंदाजी युवा करणे तर चांगलं ज्यासमोर एवढी मोठी स्पर्धा खेळत असताना आपला आत्मविश्वास विधानताना पाहायला मिळतो. हा खेळाडू विकेटनं सज्ज झाला. मारण्याचा प्रयत्न क्षेत्र निर्मितीचा तयार तिथे गेला आहे. तोपर्यंत हातामध्ये कॅरी केला झाली आहे. तोपर्यंत झाली आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या झाला आतापर्यंत फक्त 6 धावा. 18 चेंडूचा हा सामना 83 धावांचा सामना इतकं आउट जाताना पाहायला मिळते आपल्याला. धाव संख्या उदाहरण नाही आहे. अगदी समोरचा विचार करता मोठी 4 तास दोघांना केला त्यानंतर अनेक शाळा त्यांच्या टीममध्ये त्यामुळे धावाने बनवावे लागतील. अगदी चेंडूवरती आल्या त्यानंतर स्थिती झाल्या आणि विचार मिळाल्या. त्याच्यामध्ये धावसंख्या आपल्या लक्ष 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 5 शेवटचा चेंडू त्यांच्या केला. सर्वांचा नागरा लागल्यानंतर पडेल सत्ता पाचलाय चेंडू हवेमध्ये आकडे खाली क्षेत्रात धावतोय, परंतु नॉर्मल लँडमध्ये चेंडू चालू करा. इथून मात्र हा चेंडू गावी जाणार नाही. आपल्याला हा चेंडू गावी धरणार जाणार नाही. हा चेंडू पुन्हा टाकावाच लागेल. पुन्हा सत्ता खासलाय देवा झेल जिंकली आणि इथून मात्र झेल कंप्लीट केला गेलाय. सुरेश शेटअप अगदी चांगली गोलंदाजी असताना 6 चेंडूमध्ये अगदी 2 गडी बारीक करून असताना फक्त 2 धावा खर्च केल्या. सुरेश गोलंदाजीचा नमुना पेश करताना पाहायला मिळालाय. महत्वाच्या सामन्यामध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय.
नवीन गोलंदाज जुन्या ट्रॅक्टर मैदानाला पाहायला मिळतोय सुबोध आणि जाताना पाहायला मिळाला जयकांत जुन्या ट्रॅक्टर मैदानाला पाहायला मिळतो आतापर्यंत 12 मिनिटांचा खेळ समाप्त झाला 10 संघ झाले 5 त्याचा मोठा विकेटने सजवला सुबोध धरून टाकलेला चेंडू बाहेर आढळला मात्र एकदा कंप्लीट केले गेले एकच्या बरोबर रामचंद्र जाऊन पोहोचले 8 आकड्यावरती अजून देखील 5 मिनिटं खेळून बाकी राहून संघाला आम्ही संधी असेल 5 मिनिटांमध्ये एका दुसरा मोठा फटका त्याला लागेल समोरचा विचार करतो वायसीची वाकी संघ राबा फटकाचे म्हणजे 75 संघ 2 शतक विजवलं असा संघ मैदान सामना खेळतोय फुल टॉस खेळतो इथे मात्र त्याचा प्रयत्न चांगला नाही आहे आणि इथे मात्र जादा केला गेला इथे मात्र ठीक असेल आताचं गुण नाव मिळालं तर गुण समजण्याने धावसंघाला जाऊन पोहोचल्या धुळे यांच्यामध्ये 10 आकड्यावरती आता मात्र जाऊन ठिकाण असेल मगाच्या सामन्यामध्ये देखील हा थोडासा महागडा ठरला होता पुण्याचा शोध करून आणि त्याला पुन्हा टकून पाहायला मिळाल्या अजून देखील 5 मिनिटचा खेळ बाकी आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे तिथे क्षेत्राचे गेटात बीटचा चेंडू आहे आणि क्षेत्राचे गेट असताना चांगली क्षेत्ररक्षण झालंय 2 धावा मिळाल्या दोनच्या धावसंख्येला जाऊन पोहोचल्या मारण्याचा प्रयत्न स्टेट बँक जाऊन तिथे परंतु चेंडू निघून राहिलेला चांगली राष्ट्रीय पाहायला मिळतोय हा फलंदाज सलामीचा बेटर अजून देखील टकलावून मैदानामध्ये मात्र खेळतोय त्याच्या बॅटिंगचा एक षटकार आलाय 18 मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र धावत होईल का आणि इथून धावत होताना पाहायला मिळतोय जगांना प्रथम आधार करत बाकी नवीन आपण जातो राहू दोन मिनिटं खेळणे बाकी पहिल्या इनिंगमध्ये सेकंड सेकंड आले त्याच्यामध्ये वाईट किती वाटती त्यांच्या उत्तरमध्ये करताना पाहायला मिळते राहुल निघून गेलाय ती मार इतका बाहेर किनारा पाहायला मिळालाय फक्त चेंडू असेल विकेट सफोदर त्यांना का भाग पाहिलं त्याचं मात्र मैदानात सामना देताना पाहायला मिळते हा फलंदाज मिळाला व्याच्यावर मैदानात सामन्याने आता मात्र बरोबर हा नावाचं वादळ मैदानात सामन्याने मात्र गोंगाळताना पाहायला मिळतं शेवटचं चेंडू असेल पहिल्या इनिंग मधला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चांगली फिटकी झाली आहे तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या 200 मध्ये राऊंड पोहोचल्या 25 आकड्यावरती मजबूत काय तर चांगली फोटो उभी झाली 26 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये खेळ होताना पाहायला मिळालाय 11 चेंडू आणि 26 धावा
चला मध्ये दिसून सामन्याला सुरुवात सेकंड इनिंगमध्ये जाऊया तो सर्वांचं पुन्हा एकदा करूया हार्दिक स्वागत खराज आपण पाहिलात अनुभवनात 40% टार्गेटमध्ये आतमध्ये सेट झालंय 26 धावांचं सलामीचा म्हणून वापरला गेलाय जयकांत तर सलामीच्या बॅटमध्ये आतमध्ये अजय आणि देवा चांगला फटका बाहेर येतोय कबड्डी पाटील स्टाईलमध्ये फटकाला सजवले गेले मात्र चेंडू दाबून केला गेलेला आहे जागर करताना पिछी झाली आणि इथून मात्र एक डाव कंप्लीट केली गेली आहे आता मात्र फाईटला देवाबाई मगाच्या सामन्याला चुकीची चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली नाहीये परंतु आपल्याला करावी लागेल महत्वाचा सामना पण जर विचार केला तर समोर देखील एक ताकदीचा गोलंदाज शैतान तो देखील एक चांगला ताकदीचा गोलंदाज आहे सेन्सलाची लढत आहे कोणत्या मंडळीच्या नावामध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल काउंटवाडी सेंट्रल पक्षामध्ये जायची बाकी दुसरा चेंडू शैतानाच्या पक्षामध्ये पहिला असेल गोवाबाई माझा प्रायकॉन म्हणून अनेक वेळा त्यांच्या तो देखील आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामुळे विकेटने सज्ज झालाय मोठा फटका फ्लिक शॉट गोलक शॉट इथे मात्र चेंडू निघून गेलाय श्रीनारेचा तार आलाय पहिला षटकार 6च्या मदतीने भाऊशंकर जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय भाऊशंकर झाले 7 फक्त 26 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झालंय आणि सुंदर विचार केला तर गोवाची बॅटला बोलायला लागली मगाच्या सामन्यामध्ये जर विचार केला तर सरकाराने सुरुवात केली होती आता देखील सरकाराने सुरुवात केली आहे पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सिद्ध झाला पाटील देवा
पुन्हा खूप जिथून बॅक टू बॅक षटकार आणि त्याच नंतर आलेला हा षटकार धावसंख्या जाऊन पोहोचल्या 11 तीन जणांचा खेळ क्रमांक झाला धावसंख्या झाल्या 11 टार्गेट पेज झालं मैदानाच्या आतमध्ये फक्त 26 धावांचं चांगली फलंदाजी दोघांच्या माध्यमातून आता मात्र होताना पाहायला मिळाल्या कोणता बँड म्हणून जशी ओळख असा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळताना पाहायला मिळतो चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून लेफ्ट हँड बॅट्समॅन त्याच्या शरीरात पाहू नका तर मित्रांनो त्याचे टक्के पहा टक्के चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता इथे मात्र दुसऱ्या झाला आणि विचारला गेला सुरक्षिताच्या हातामध्ये त्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय 10 सेकंदामध्ये पिकांनी पाहायला मिळते 11 धावा टार्गेट त्यांना आतापर्यंत आपल्याला लगावलं गेलं आपल्याला पाहायला मिळते फरार मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळताना पाहायला मिळते चांगली फलंदाजी दोघांच्या माध्यमातून होताना सातत्याने होताना पाहायला मिळाला वायसीच्या जाती संघासमोर संघासाठी स्वतःच्या गावासाठी खेळताना मात्र पाहायला मिळत ट्रॅकमध्ये शिकले होते त्याच्यामध्ये विषय गावासाठी चेंडू आहे तेव्हा कर्तव्य समाचार देण्याचा प्रयत्न अशी सुंदर आणि फलंदाजांमध्ये 2 धाव मिळाल्या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन स्कोर कायवरती 2 धावा 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या झाल्या येणारी तीन धावा मिळाल्या 3च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या 15-11 वरती 15 धावा स्कोर काढवरती लगावला गेला आता मात्र अजय स्ट्राईकला असेल बाकी सांगायच्या खेळण्यामध्ये आपली जल्लोषाच्या वातावरण काय चांगला फटका अप्राईचा फटका की चांगला फटका वेगळा फटका पाहायला मिळाला तिथे चित्र घेत आहेत तर 2-2 त्यानंतर शिक्षी चालू आहे तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केले गेले तर 200 मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 17-11 वरती पहिल्या षटक समाप्त झालाय पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या आतापर्यंत 17 धावा 25 तर येणारी चेंडू फेल 12 मध्ये धावायचं 12 आणि 9 धावांचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये मात्र चेंडूला पाहायला मिळालं ऐकलं असेल चेंडू आता मात्र नवीन बलवाची बळीमध्ये नवीन बलवा वापरले जुन्या ट्रॅकमध्ये मात्र पाहायला मिळते पेपरवरती लागायला लागले नवीन फलंदाज नवीन फलंदाजची वळणी लागली मोठं विकेट मारण्याचा प्रयत्न आणि खेळ मात्र चुकला गेला जेव्हा आता माघारी परतताना पाहायला मिळते 17-11 वर्षीय फलंदाज मैदानाचा अपमान करताना पाहायला मिळतोय बॅटरने प्रथमेश मैदानाच्या अपमान मात्र जाताना पाहायला मिळतोय किंवा माघारी परतला जे अजून मैदानामध्ये आहे त्याला थोडं बॅट्समॅन थोडंसं आज खेळायचं
अजून आपल्याला मेगा फिनाले खेळायचे जर विचार केला तर आतापर्यंत 1 चेंडूचा खेळ सोळा धावचं केलेलं 17-11 मध्ये बनवायचे 9 विजयासाठी मेगा फिनालेमध्ये जाण्यासाठी एक संघ जाणून घेतला वायुचे कुमारवाडी हा संघ मारण्याचा प्रयत्न मिळवण्याचा क्षेत्र आणि कोणती पूर्ण करता मात्र खेळला परंतु चुकीला वाटलेलं असेल इथे 6 मिळाले त्या 6च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 23 आकडेवर्षीय म्हणजे काय फक्त विजयासाठी 3 धावेची गरज आणि आला सरकार रोखलाय आता मात्र पूर्णपणे विजयाचे दरवाजे खुले होताना पाहायला मिळाले बाकीची बाकी संघर्ष 3 धावेची गरज असेल विजयासाठी मोठा हक्का मारण्याचा प्रयत्न बॉडी त्यानंतर दरम्यान रिझर्व्ह आपण एक धाव मिळाली 1च्या मध्ये धावसंख्या लावून औपचारिकता उल्लेखित आहे याचा प्रश्न काढायला सुरुवात झाली आहे आणि औपचारिकता झाली आहे फक्त 2 धावेची गरज आहे विजयासाठी येणारी चेंडूचा विचार केला तर येणारी चेंडू 9 मध्ये बनवायचा तर एका हाताने सामना फिनिश करताना पाहायला मिळेल वायसीची बातमी हा संघ संघावरती खेळी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले चांगला स्टार्ट त्याने मिळून गेला त्यानंतर विचार केला तर नवीन फलंदाज मैदानात आपण जात असताना त्यांनी मात्र षटकार ठोकला आणि आता मात्र काढला केलं असं एक विजय सत्ता येईल का तुमच्या बॅटमधून मॅच फिनिश होईल का मेगा फिनालेमध्ये संघ जाईल का या सर्व प्रश्नांची उत्तर आता मिळतील का मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे काही क्षेत्रात खेळ सुटले आहे इथून धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न पर्यंत स्वीप केलाय आणि इथून मात्र औषधाचा माघारी परत नवीन बॅटर मैदानाचा आपल्याला फास्ट पाठवायचा आहे सेटिंग करायला पाहिजे लागते मला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आज जरा जायचंय नवीन पर्यंत आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतोय आज फेब्रुवारी 2 धावेची गरज असेल त्यातून आपली थोडं पास जायचंय कुंभारवाडी संघ टॉपसाठी मात्र यायचंय नवीन बॅटर मैदानात आतमध्ये येत असताना पाहणं गरजेचं असेल आतापर्यंत 4 फेरीचा खेळ समाप्त झालाय आज केंद्राने विजयासाठी 2 धावेची गरज बाकी विकेटने गोलंदाज सत्य झाला मारण्याचा प्रयत्न अडवण्याचा प्रयत्न काय करते मैदानाच्या व्यक्तिगत 2 चेंडू मिळतात आले आहेत आणि 7 केंद्राने विजयासाठी 2 धावेची गरज असेल फलंदाज विजय सत्ता येईल का विजय पाहणं गरजेचं आहे त्याच्या विकेटने गोलंदाज फटका इथून जर विचार करता येईल आपण केला दुसऱ्या डावीचा प्रयत्न करतील का हे पाहणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या डावीचा प्रयत्न केला आहे आणि इथे मात्र विजय संघ ठरलाय मेगा फिनालेमध्ये जाणारा दुसरा संघ ठरतोय वायसीसी वाची तर वायसीसी वाची संघाचा संघनायक आणि कुंभारवाडी संघाचा संघनायक कर्तव्य यायचंय आणि आपली स्टार पाच पूर्ण 11 घेऊन पहिल्यांदाची यायचंय कुंभारवाडी संघ आणि वाची संघ आपले स्टार कार्ड घेऊन मैदानामध्ये जायचे 11-11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वायसीसी वाची संघ आणि कुंभारवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर दाखल व्हायचंय आपले स्टार कार्ड घेऊन मैदानाच्या आतमध्ये चला वेळ खेळूया 5:57 मिनिटं झाली तुम्हाला खुशी राहील कुंभारवाडी संघ प्लीज वायसीसी वाची संघ चला आपण स्टार कार्ड घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा
असे वेळी नेहाबाई थोडं म्हणजे थोडंसं सहकार्य करा. होय आपली प्ले केल्यावर दोन मैदानाच्या हातामध्ये काय वाटलं गाव आहे गावाली वाडी नको आहे. पण अंग्रेजी नाही घेऊन हाँ उस पे ही तो भाई